झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता प्रेमाच्या गोष्टीच्या हाफ सेंचुरी बद्दल जाणून घेऊया या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणजेच सतीश राजवाडे यांच्याबद्दल. काय मराठी सिनेमा म्हणजे तुम्ही एकतर एक एक असे भारी आणताच आणि असं येता आणि एकदम अशी सेंचुरी वगैरे कंप्लीट करता. प्रत्येक वेळी हे जमत नाही. जसं अतुल सर म्हणाले की खूप क्वचित सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचल्यानंतर ते प्रेक्षकांना सुद्धा आवडतात. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की प्रत्येक वेळी सिनेमा करतो आणि प्रत्येक वेळी तो चालतो. तसं नाही आहे. प्रत्येक सिनेमात लर्निंग प्रोसेस आहे. आणि प्रेमाची गोष्टबद्दल खरंच मला इतकं नव्हतं माहिती की 12, 15, 16 वेळा लोक बघतील हा चित्रपट. खात्री होती की सहज साधी सोपी गोष्ट आहे. मराठी रसिक प्रेक्षकांना बेसिकली कॉन्टेंट खूप आवडतो आणि तो जितक्या साध्या पद्धतीने सांगू तो जास्ती आवडतो. हे मी टेलिव्हिजन करताना सुद्धा अनुभवलं आहे. पण ह्या चित्रपटाचं माझ्या मते मॅक्झिमम श्रेय निर्मात्यांना जातं ज्या पद्धतीने त्यांनी मार्केट केलं. म्युझिक खूप इम्पॉर्टंट भाग ठरला. 1 लाखहून जास्ती हिट झालेत आता फुल्या संजोई या गाण्याला. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जे कास्टिंग मला मिळालं अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे ह्या कास्टिंगनी जो एक फ्रेशनेस आणला स्क्रीनवर तो फ्रेशनेस बघण्यासाठी सुद्धा रसिक खूप उत्सुक होते. आणि माझ्या मते ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट झाल्यात. कॅमेरा वर्क, जे कलर पॅलेट आम्ही ठरवलेली तो फ्रेशनेस क्वेश्चन जो लोकांपर्यंत ट्रान्सलेट झाला. एका लव्ह स्टोरीसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे येस आय एम हॅपी आणि आय थिंक आय एम लकी ऑल्सो की एक चांगली फिल्म आम्हाला मिळाली. खूप कमी स्टार्स असतात जे थिएटरमध्ये जाऊन त्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहतात. आपल्याकडे खूप कमी येत असे. तू समोर तो अनुभव त्यांनाही दिलास, त्यांनाही खूप छान वाटलं आणि तूही तो अनुभव घेतलास. त्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की प्रेमाची गोष्टनं सगळ्यात जास्त काय प्रेक्षकांना दिलं असेल तर तो गुडनेस. हा सिनेमा बघितला की लोकांना खूप छान फिलिंग येतं आणि ती मला वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की प्रेमाची गोष्ट म्हणजे खूप आपण सिनेमांचे रिॲक्शन्स ऐकतो लोकांच्या. माझ्याही सिनेमाच्या मी अनेक रिॲक्शन्स ऐकलेल्या आहेत. पण इतकी पॉझिटिव्हिटी ही प्रेमाची गोष्टची खासियत आहे असं मला वाटतं. आणि जे मला थिएटरमध्ये अनुभवायला मिळालं म्हणजे आत्ता 7व्या आठवड्यात गेल्या रविवारी पुण्यात थिएटर व्हिजिट्स करत होतो आम्ही आणि त्यावेळेला सुद्धा हेच जाणवत होतं की खुश होतात प्रेक्षक तो सिनेमा बघितल्यानंतर. आणि त्यातला कलाकार तुम्हाला अर्थातच समोर दिसला, तो क्रू समोर दिसला तर नॅचरली एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं. मला असं वाटतं की आपण ज्या अवस्थेमध्ये आत्ता आहोत मराठी सिनेमाच्या बाबतीत त्यामध्ये आपल्याला लोकांशी रिलेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आत्ताच्या स्टेजला. कुठल्या अर्थाने की मराठी सिनेमा ही मराठी प्रेक्षकांची प्रायोरिटी नाही आहे. एक ठराविक प्रेक्षक आहे की जो आवर्जून पाहतो पण तो कमी प्रेक्षक आहे. तो पुरेसा प्रेक्षक नाही आहे की जो 1 कोटी 1.5 कोटीची फिल्म चालवू शकेल. प्रत्येक वेळेला तुम्हाला तो मिळेलच, प्रत्येक वेळेला तो घराच्या बाहेर पडेलच ह्याची खात्री नाही आहे. आता जो 6व्या 7व्या आठवड्यात येतोय प्रेक्षक तो खूप सावध प्रेक्षक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना जोपर्यंत खात्री होत नाही की हा चांगला सिनेमा आहेच, त्यांना 4-10 लोक सांगत नाहीत तोपर्यंत ते थिएटरमध्ये येत नाहीत. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही थिएटरमध्ये जातोय तेव्हा प्रेक्षकांना आम्ही हीच विनंती करतोय की तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. जर तुम्हाला सिनेमा आवडला तर तुम्ही तो जरूर आणखीन 4 लोकांना सांगा हा सिनेमा बघायला. कारण जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये येऊन मराठी सिनेमा पाहणार नाही तोपर्यंत मराठी प्रोड्युसर एनकरेज होणार नाही. आणि मराठी प्रोड्युसर एनकरेज होणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तर ही होती प्रेमाची गोष्टची टीम आपल्यासोबत आणि हे असेच सेंचुरी काय डबल पण सेंचुरी मारतील अशी आपण आशा करूया. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह निलिमा कुलकर्णी, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.